लफंग्यांच्या टोळ्या घेऊन फडणवीसांकडून दळभद्री राजकारण सुरू आहे असा घणाघात राऊतांनी केलाय। उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर राऊतांनी फडणवीसांवर हल्लाबोल केलेला आहे। तर राऊत दळभद्री विचारांचे नेते, त्यामुळे ते दररोज गरळ ओकतात। प्रवीण दरेकरांनी या शब्दात पलटवार केलाय। पण ही व्यक्तिगत नाहीच आहे ना। ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांच्या त्यांच्या टोळीनं, ज्या टोळीचा भारतीय जनता पक्ष आणि संघ विचाराशी काही संबंध नाही, मी त्या लफंग्यांची नावं घेऊ इच्छित नाही की त्यांच्यावर असतात ते। संघाला फार मोठी परंपरा आहे, हे आम्ही मानतो। पण ज्या पद्धतीनं अशा या लफंग्यांच्या टोळ्या घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात जे दळभद्री घाणेरडं गटारी पद्धतीचं राजकारण सुरू केलं, त्याचे परिणाम महाराष्ट्र आज भोगत आहे। दळभद्री विचाराचा नेता असला की त्याला सगळं तसंच दिसतं। मला वाटतं संजय राऊत हे त्या ठिकाणी दळभद्री विचाराचे झालेत, हे रोज सकाळी गरळ ओकताना दिसतात। उद्धव ठाकरे यांनी टीका केली नाही तर तलवार उपसली आणि घाव घातला की माणूस किती अनितिमान, असंस्कारी, भ्रष्ट, क्रूर असू शकतो। कपट आणि कारस्थानी हा चेहरा संघाचा म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे, आणि अशा लोकांमुळे संघ बदनाम झाला। देवेंद्र फडणवीसांशिवाय दुसरं त्यांना या राज्यामध्ये काहीच दिसत नाही। राज्यातले प्रश्न विकासावर त्या ठिकाणी ते बोलत नाहीत। देवेंद्र द्वेषानं संजय राऊत, उद्धव ठाकरे पछाडलेत। त्याच्यामुळं टोकाचं जनतेला अक्षरशः उभं घाला अशा प्रकारची वक्तव्य संजय राऊत, उद्धव ठाकरे करतायत।